श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका. चला तर मित्रांनो मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. तर भेंडीची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तुम्ही जर या पद्धतीने भाजी बनवली तर पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने भाजी बनवणार, कारण खूप टेस्टी अशी ही भाजी बनते आणि थोडी मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर कढईमध्ये थोडे आपल्याला जास्तच या ठिकाणी तेल घ्यायचं आहे. तेल घेतल्यानंतर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालूया जिरे आतमध्ये मस्त आपल्याला तेलामध्ये तडतडू द्यायचे आहे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे मीडियम साईजचा, आणि या ठिकाणी मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि याला गोल्डन रंग येईपर्यंत मस्त तेलामध्ये छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी ही भाजी लागते. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसण. तर 8 ते 9 या ठिकाणी लसणाच्या मी पाकळ्या घेतलेल्या होत्या आणि याला थोड्या ठेचून घेतलेल्या आहे, ते आपण यामध्ये घालूया आणि त्याला देखील तेलामध्ये मस्त असं मी शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत 10, या ठिकाणी 9 ते 10 मिरच्या घेतलेल्या होत्या आणि त्याला मिक्सरमधून थोड्या मी वाटून घेतलेल्या होत्या, म्हणजे मिरचीचा ठेचा तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता याचा रंग देखील या ठिकाणी बदललेला आहे, म्हणजे रंग बदलतपर्यंत त्याला मी तेलामध्ये छानपैकी असं शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी कोरडे मसाले घालणार आहे. 1 छोटा चमचा या ठिकाणी लाल तिखट, चिमूटभर हळद आणि चवीप्रमाणे मीठ. काळा मसाला घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी म्हणजे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही काळा मसाला या ठिकाणी वापरू शकता. मी सुरुचीचा या ठिकाणी गोडा मसाला घेतलेला आहे. मसाले मस्त आपण तेलामध्ये परतून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण भेंड्या घेतलेल्या आहेत चिरलेल्या. तर ह्या भेंड्या मी 2-3 तासा अगोदर मी स्वच्छ धुवून त्याला कोरड्या करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर याला मी कट करून ठेवलेल्या होत्या. नंतर या ठिकाणी भाजी करायला घेतली, कारण आपण वेळेवर जर भेंडीची भाजी करायला घेतली तर भेंडीची भाजी चवदार बनत नाही किंवा चिकट भाजी बनते आणि चवीला देखील तितकी म्हणजे खास लागत नाही. त्यासाठी 2-3 तास आपल्याला अगोदर याला छान स्वच्छ धुवून कट करून ठेवायची आहे आणि नंतरच भाजी करायला घ्यायची आहे. अशा पद्धतीने सगळ्या भेंड्या मी व्यवस्थित छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहे. तर 2-3दा आपल्याला झाकण न ठेवता याला असंच परत आपल्याला चेक करत याला पलटवून आपल्याला असं म्हणजे भाजीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनटानंतर आपल्याला असं त्याला चेक करत राहायचं आहे. जोपर्यंत भेंडीचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला याला चेक करत राहायचं आहे. तर बुडीला म्हणजे भांड्याला भाजी लागणार नाही अशा पद्धतीने आपल्याला याला पलटत राहायचं आहे. तर अशा पद्धतीने भेंडीचा रंग या ठिकाणी बघू शकता बदललेला आहे. त्यानंतर या ठिकाणी मी भाजल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालूया. याने भाजीला वेगळीच अशी चव येणार आणि भाजी मस्त आपली टेस्टी लागणार. तर अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सगळे जो शेंगदाण्याचा कूट आहे भेंड्यांमध्ये मस्तपैकी असा मिक्स करून मी घेतलेला आहे आणि 1-2 मिनटे त्याला मी शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर शेवट आपण टाकू यामध्ये कोथिंबीर आणि कोथिंबीर आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि भाजी आपल्याला खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्ही याला चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टी ही भाजी लागते. तर नक्की तुम्ही या पद्धतीने भाजी तुम्ही ट्राय करून बघा, खूप टेस्टी अशी लागते. एकदा जर तुम्ही भाजी केली परत तुम्ही याच पद्धतीने ही भाजी करणार. तर आजची जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा. तुमची मैत्रीण हे माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच इंस्टा पेज आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओवर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.